नमस्कार मंडळी, मी राजेंद्र चव्हाण गेल्या 13 वर्षांपासून शिक्षक, सूत्रसंचालक आणि व्याख्याता म्हणून कार्यरत आहे। विवेकवाणी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। मंडळी, आपण संवाद करत असताना, बोलत असताना शब्द वापरत असतो। संवाद हा शब्दाच्या माध्यमातून होत असतो, देहबोलीच्या माध्यमातून होत असतो। हे शब्द जे असतात ते अत्यंत काळजीपूर्वक वापरायचे असतात। प्रत्येक शब्दाला अर्थ असतो, प्रत्येक शब्दाचं एक महत्त्व असतं आणि म्हणून शब्द हे खूप महत्त्वाचे आहेत। शब्द शब्द जपूनी ठेव बकुळीच्या फुलापरी असं म्हणतात। आणि म्हणून आपल्यापैकी कुणीही शब्द भोळे न बनता शब्द विवेकी बनलं पाहिजे। तर आता अपंग व्यक्तीसाठी दिव्यांग असा शब्द वापरला जातो। दिव्यांग हा शब्द दैववादी आहे आणि वास्तवाचं दर्शन तो करत नाही आणि म्हणून कुठल्याही अपंग व्यक्तीबद्दल दिव्यांग हा शब्द वापरला जाता कामा नये। कारण असे शब्द वापरून त्यांना हरभऱ्याच्या झाडावर चढवलं जातं आणि म्हणून ही चुकीची गोष्ट आहे। त्याचप्रमाणे ज्या व्यक्तीला दिसत नाही त्या व्यक्तीला प्रज्ञाचक्षु आणि अंध हे दोन शब्दप्रयोग केले जातात। पण प्रत्येक न दिसणाऱ्या व्यक्तीला प्रज्ञेचे चक्षु असतीलच असं काही म्हणता येतं का? तर असं अजिबात म्हणता येत नाही। आणि डोळा हा महत्वाचा अवयव जरी नसला, त्याचा अभाव जरी असला, तर बाकी 4 ज्ञानेंद्रिय शाबूत असतात। म्हणजे गंध संवेदना, स्वाद संवेदना, स्पर्श संवेदना आणि श्रुती संवेदना यांच्या माध्यमातून आमच्या सारख्यांना या जगाचं ज्ञान होतच असतं। मग सगळा अंधार आहे असं आपल्याला कसं म्हणता येईल? तर तसं म्हणता येणार नाही। आणि म्हणून अंध हा शब्द देखील चुकीचा आहे। एखाद्या व्यक्तीकडे जर आपल्याला व्यक्ती म्हणून पाहायचं आहे, तिचा सन्मान करायचा आहे, तर त्या व्यक्तीसाठी शब्द सुद्धा योग्य पद्धतीनेच वापरले गेले पाहिजेत। आणि म्हणून समाजातल्या सर्व संवेदनशील व्यक्तींना माझी विनंती आहे आणि ज्यांना आमच्याशी कर्तव्य आहे त्या सर्वांना आग्रहाची विनंती आहे की आपण आमच्याबद्दल बोलत असताना योग्य शब्दांचाच वापर करावा। कारण योग्य शब्दाचा वापर करणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे। शब्द हे संस्कृतीचे वाहक असतात आणि मानवाने लावलेला शब्दांचा शोध हा अत्यंत महत्त्वाचा शोध आहे। आणि म्हणून आपल्यापैकी प्रत्येकानं शब्दांचा वापर करत असताना जपून केला पाहिजे, काळजीपूर्वक केला पाहिजे। ज्यांना दिसत नाही त्यांच्यासाठी शक्यतो नेत्रहीन हा शब्द वापरला जावा आणि जे वेगवेगळ्या प्रकारचे अपंग असतात त्यांना आव्हानित हा शब्द वापरला जावा। हे शब्द समाजासाठी सध्या अपरिचित आहेत, जास्त परिचित नाहीत, पण ते आपल्याला रुजवायचे आहेत आणि सर्वदूर पोहोचवायचे आहेत। त्यासाठी आपण योग्य शब्दांचा आग्रह धरला पाहिजे अशी माझी मनापासूनची इच्छा आहे आणि ही गोष्ट तुमच्यापैकी प्रत्येक जण करेल याची मला खात्री आहे। तुमच्या माझ्या आयुष्याची नवी कहाणी ऐकत रहा विवेकवाणी।